आजकाल बाईला खूप सुंदर सुंदर डिझाईन देतात, पण कुठल्याही एका साईडला देतात आणि आपल्याला डिझाईन जी आहे ती बरोबर दंडावर मधोमध घ्यायची असते. मग अशा वेळेस आपल्याला बाईला कुठल्याही एका साईडला जोड द्यायचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत की एकदम परफेक्ट असा जोड कसा द्यायचा, तर जेणेकरून डिझाईन एकदम परफेक्ट अशी आपली मधोमध येईल. तर इथे बघा जी पण डिझाईन दिलेली असेल ती बरोबर आपल्याला हाफ करून घ्यायची. तर इथे बघा 3 फुलांवर डिझाईन दिलेली आहे. तर आपल्याला जे फुल आहे ते बरोबर दीड घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडला ओपन केल्यानंतर 3 फुलांना बरोबर येईल, म्हणजे डिझाईन जी आहे ती बरोबर दंडावर येते. मग हाफ मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्या एका साईडला जेवढा लागेल तेवढा जॉईंटचा कपडा काढून घ्यायचा आणि एक बघा शिलाई मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाईला पण आपल्याला इथं जॉईंट देऊन घ्यायचं आहे, कारण आजकाल ना खूप सारे वर्कचे ब्लाऊज येतात, त्याला पण डिझाईन जी आहे ना कुठल्याही एका साईडला दिलेली असते. ही स्टोनची असली तर इथे बघा 6 फुलांना एकाच लाईनमध्ये डिझाईन दिलेली होती आणि आता आपल्याला दोन्ही साईडला घ्यायची म्हणली की ती बरोबर अजिबात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक बाईला जी डिझाईनची बाई असेल त्याला जोड द्यावाच लागतो. तर या पद्धतीने तुम्ही जोड देऊ शकता. आणि जोड दिल्याच्या नंतर बघा जेव्हा पण आपल्याला बाही जोडायची असते ना, बाहीचा अस्तरचाही मध्य काढायचा आणि जे आपण आपला जो मेन ब्लाऊज पीस असतो ना त्याचा पण मध्य काढून घ्यायचा, म्हणजे डिझाईन आहे ते एकदम बरोबर मधोमध दंडावर येते. ही गोष्ट आपल्याला प्रत्येक डिझायनर बाही म्हणजे तयार करताना लक्षात ठेवायची आहे. ज्याला आरी वर्क असू द्या किंवा कुठलेही स्टोन वर्क असू द्या, लेस असू द्या, तरच आपली बाहीची एकदम जे वर्क आहे ते फिनिशिंगमध्ये येतं आणि छानही दिसतं. तर इथे बघा अशा प्रकारे बाही जोडून झाल्याच्या नंतर पूर्ण चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अशाच नवनवीन टिप जाणून घेण्यासाठी सोनालीज क्रिएशनला फॉलो नक्की करा. तर इथे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली इथं बाही जोडून तयार झालेली आहे आणि डिझाईन देखील बघू शकता दोन्ही साईडला अगदी इक्वली आलेली आहे.